मराठी शाळेमध्ये आम्ही सर्व शिकून आज वकील वगैरे झालेलो आहे. तसेच आज आपण पिंपळास गावामध्ये बघतोय डॉक्टर, इंजिनियर हे जे सर्व काही शिकलेले आहेत ते या मराठी शाळेमधूनच झालेले आहेत. आणि आपण तर चांगले संस्कार देण्यासाठी मराठी शाळेमध्ये घालावे ही माझी सर्व पालकांना विनंती आहे. आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अंमलात आले. संविधानामुळे मूलभूत आपल्याला हक्क आणि अधिकार मिळाले. हा दिवस व एकतेचा संदेश देतो. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. जय हिंद, जय भारत. जेवायला वाट नाही बघायची आणि खुर्चीची हा वाट बघायचीच नाही लगेच. हा मिळलं की लगेच जेवायचा. एक गेम का 1 लाख रुपए. एक गेम का 1 लाख रुपए. अच्छा सॉरी 35 लाख का माल मिलेगा. आ गया 35 लाख का. आ जाओ 2-4 लोग. दूर दूर रिश्ता जे खा पटकन खा ना. हा खा खा. हे गाईज, तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे सुजल पाटील या यूट्यूब चॅनलवरती. चला तर आज 26 जानेवारी आहे म्हणजे रिपब्लिक डे. चला तर आज बघू शाळेत जायला लागेल. खूप टाईम झाला बघा, 10:30 वाजले. खूपच टाईम झाला. बघू आता असेल का नसेल, तिथे जाऊनच तुम्हाला दाखवू. चला आता टाईम पण खूप झाला आणि बघा व्हाईट शर्ट घातलेला आहे. चला जाऊ आता तिकडेच जाऊन तुम्हाला भेटू. आता टाईम पण खूपच झालेला आहे ना. आज सकाळी असते शाळेत पण आपण लेट झालो. चला पहिले जाऊ तिथेच जाऊन भेटू, तुम्हाला दाखवू शाळेत. चला मराठी शाळेत का टाकलं फक्त 2 मिनिटं. सर्वप्रथम सर्वांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या मराठी शाळेमध्ये आम्ही सर्व शिकून आज वकील वगैरे झालेलो आहे. तसेच आज आपण पिंपळास गावामध्ये बघतोय डॉक्टर, इंजिनियर हे जे सर्व काही शिकलेले आहेत ते ह्या मराठी शाळेमधूनच झालेले आहेत. आणि आपण आज महसूल विभागात जे पण काही लोक बघतोय त्याच्यामध्ये आपण जे बघतोय त्याच्यामध्ये कोणताही अधिकारी जो आहे तो इंग्रजी माध्यमातला नाही आहे. तर सर्व जे शिकलेले आहेत ते मराठी माध्यमातून शिकून आलेले आहेत. आणि जिल्हा अधिकारी वगैरे सर्व आम्ही आत्ता जिल्हाधिकारी या कार्यालयामध्ये जातो, सर्व अधिकारी हे मराठी माध्यमातून आलेले आहेत. तर माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, आपण आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी जो प्रयत्न करताय इंग्रजी माध्यमात घालण्याचा, तर चांगले संस्कार देण्यासाठी मराठी शाळेमध्ये घालावे ही माझी सर्व पालकांना विनंती आहे. आपली मुलं कुठे शिकायला पाहिजेत? मराठी शाळेत शिकायला पाहिजेत. मी पण शिकलो मराठी शाळेत. पूर्वी काही मोजके 4 बोटावरती मोजणारे 4-5 मुलं इंग्लिश मीडियम जात होते, पण आता जागेवरतीच आहेत. पण या मराठीमध्ये शिकलेले विद्यार्थी आज डॉक्टर झाले, आज वकील झाले, इंजिनियर झाले. मग आपल्यालाही तेच करायचंय, जे त्यांनी केलं तेच आपल्याला करायचं आहे. प्रथम प्राधान्य मराठी शाळा. धन्यवाद. मातृभाषेतील शिक्षण हेच खरं शिक्षण. मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण मिळालं पाहिजे, तरच त्यांना जगाचं ज्ञान मिळते. धन्यवाद. पुढील कार्यक्रम मॅडम. डीजे
गावचे पोलीस पाटील अशोक जाधव यांच्या शुभ हस्ते आता जे नृत्य झालं त्यांना या ठिकाणी सन्मानित करतायत. जोरदार टाळ्या. यानंतर इयत्ता तिसरीचा विद्यार्थी आपल्या समोर येत आहे. महेंद्रजी पाताले कुठे असतील त्यांनी विचारमंच हे आपल्या गावात वास्तव्यासाठी आलेले मला वाटतं देशस्थ लोक असतील. तर बघा या विद्यार्थ्यामध्ये पण देखील चांगली गुणवंत आहे. स्थलांतरित झालेले लोक आपल्याकडे वास्तव्यात आहेत. त्यांची मुलं देखील आपल्या शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन चांगल्या प्रकारे शिकतात आणि संस्कार देखील घेतात. त्यातला एक विद्यार्थी आपल्याकडे या ठिकाणी उपस्थित आहे. तो देखील आपले मनोगत व्यक्त करतील. बेटा नाव सांगून आपल्याला भाषणाला सुरुवात करायची. मोठ्याने सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव परशुराम परमेश्वर दैपळे आहे. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. याच दिवशी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले. प्रजासत्ताक दिन हा एक राष्ट्रीय सण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे. संविधान आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहे. हा दिवस भारतीय इतिहासातील सुवर्ण दिन आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव निधी सत्यवान पाटील. मी इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे. मी तुम्हाला 2 शब्द सांगित आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आज 26 जानेवारी आहे. सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 1950 पासून भारतात संविधान लागू झाले. मी माझ्या देशावर खूप प्रेम करते. सर्वांनी बोला भारत माता की, भारत माता की, वंदे मातरम, वंदे मातरम. मुलीचं वजन मला वाटतं 7 ते 8 किलो किंवा 10-12 किलो असेल. आवाजात दम किती आहे. पण मला वाटतं नाश्ता यायला पोचला का? टाळ्या जोरदार. तर तुम्ही तुमच्या पैशाची अपेक्षा नाही, तुमच्या कुठल्या वस्तूची अपेक्षा नाही, तुमच्या अपेक्षा आहे फक्त टाळ्यांची. जोरदार टाळा. आणि सन्मानित करण्यासाठी विनंती करेन पासून भारतीय संविधान लागू करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. 26 जानेवारी हा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी झेंडावंदन केले जाते. यार लेट आला. बंधू पकेत लेट आला. हा ग कितीला आलेला? हा ग म्हणजे आम्हीच लेट झालो ग. हा काय येताव चाल कोणगावला ग. येताव चाल फेरी मरता दोघंच चालल्या ग. चालेल चल येताव चाल. आपण सन्मान करायचा.
डोक्यात घ्यायचं आहे, आपल्या मुलांना संस्कार होतात ते फक्त जिल्हा परिषद शाळेवरतीच होणार. बेटा तुझं नाव सांगायचं आहे? साक्षी जागराम विश्वकर्मा. बघा, साक्षी विश्वकर्मा. मग ही फक्त हिंदी बोलतच नाही, ही मराठी बोलते पण आपली आगरी भाषा बोलते. तर या मुलीसाठी जोरदार टाळ्या. आणि ह्या एकविरा आगरी कोळ्यांच्या गीतावरती नाचली या मुलांसाठी आणि या मुलीसाठी परत एकदा जोरदार टाळ्या. आणि हिला सन्मानित, या पोरांना सन्मानित करण्यासाठी विनंती केली महेशजी भोईर आणि मच्छिंद्र माते आपल्या दोघांच्या शुभ असते या मुलींना सन्मानित करायचं आहे. ब्लॉगर आमचे नाव का भावा? ऑफिशियल प्रज्वल म्हात्रे ब्लॉग. बाईला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. काय राहू दे छोटा तर छोटा, आता चालू केलं. चला तयार, हा डीजे. ओके ओके. याला देणगी पाहिजे. कसं? आता इथे यावर स्कॅनर ठेवतो, याला देणगी. याला पण फॉलो. नवीन मोबाईल घ्यायचा देणगी दे भाऊ. तारों से तारों ने पूछा हजारों से सबसे प्यारा कौन रे पापा पापा मेरे. अतिशय सुंदर गीत या ठिकाणी सादर केलं. निघू आता. बघा किती टाइम झाला माहित आहे का? 11:30 वाजले. चला आता आपण निघू. बाबा काय लेट झाला? काय किती वाजले बघ ना, 11:30 वाजले. चला आता आपण निघू. 11:30 वाजले, आपल्याला जायचं आहे. येतो चाहून आता लगीन आहे ना, आम्हा लगीन आज क्रिकेट झेंडा उतरू ना संध्याकाळी येऊ ना. तू लेट येला ना ब्लॉग मध्ये झेंडा उतरत. चल मग चला जाऊ, तिकडे जाऊन भेटू आता तुम्हाला. चला 26 जानेवारी आहे ना, हे आमचे फिल्टर बघा काय बसले. काय यार बाबा, तुम्हाला 26 जानेवारी नाही का भावा? तुम्हाला 26 जानेवारी नाही का? भावा तुम्ही असे इथे बसल्यात, शाळेत बिलेत जायचं काय? ए जतीन पाटील काय आला का जाऊन? बाईनी नवीन चॅनल खोलल्या, बाईला सपोर्ट करा. भाई नाव सांग चॅनलचा. हा तुझा चॅनल खोलले ना? अरे व्हिडिओ नाही पण चॅनलचं नाव तर सांग. बाई 26 जानेवारी नाही इथं बसल्या. चला तर आपल्याला जायचं आहे सोनार पाड्याला. आता जाऊ पहिले मामांच्या इथं, तिकडे जाऊन भेटू तुम्हाला. तुम्ही कंटिन्यू राहा. बघा किती वाजले, 12 वाजायला आले. चला निघू आता, तिकडे जाऊन भेटू. पेट्रोल टाकून घेऊ आता इथे बाटल्याला, मग निघू आता. बघा
लाईन पण खूपच आहे. चला पेट्रोल टाकून घेऊ. आता 12:15 वाजले, 12:30. चला पेट्रोल टाकून घेऊ मग भेटू. पोचलेलो आहे. खूप फिरून फिरून आलो, कधी आलो नव्हतो इथून. खूप फिरून आलो ठाकुर्लीवरून. चला आता जाऊ. आता 1 वाजले, लग्नात जाऊ. मामा पण आलेले. चला खूपच टाइमपास झाला. पकाच आतमध्ये मामा या लगेच आले तिथंच होती काल मामा आतमध्ये. चला वरती जाऊ. चला हे बघ कसा खूप छान सजवलेलं आहे. म्हटलं जाम उलटा भरला. दीदी जेवली का? हा जेवून घ्या आता ना. जाम तुम्ही फिरून फिरून वरले आम्हाला. बस नाटक करते. तिकून जवळलेलो असतो आम्ही तर इकून वरले. पाणी नको म्हणते पाणीचे. जेवले ना? मावशी मावशी बोललो, मामी नाही बोललो. तुम्ही काही बी नको सांगू. बघून जा मावशी. आता जेवायला लाईनीला लागलेलो आहे. तिथे वाजले 1 वाजले. आता लाईन पण खूप आहे. आता कधी आपला नंबर येते. चला जेवून घेऊ. टाईम पण खूपच झाला त्याच्यामुळे आता डायरेक्ट जेवायलाच घेतलो. थांबलो नाही, डायरेक्ट जेवायलाच घेतो. चला काका शॉर्टकट मारतात. काका शॉर्टकट पटकन मिळाले चान्स तर लगेच घ्या. वाट नाही बघायची. जेवायला वाट नाही बघायची. जेवायची आणि खुर्चीची हा वाट बघायचीच नाही लगेच. हा मिळलं की लगेच जेवायचं. चला आता जेवायला घेतलेलं आहे बघा. खूपच टाईम झाला. चला जेवून घेऊ मस्त. जेवायला बघ मस्त आहे. चला आता जेवून घेऊ आणि निघू आपण. टाईम झाला पोचायला पण टाईम झाला आम्हाला, कारण की रस्ता माहीत नव्हता त्याच्याबद्दल टाईम झाला. चला आता जेवून घेऊ ना भेटू तुम्हाला. जेवण जेवण झाला आता निघू आपण बघा. आता 2:30 वाजले. खूप टाईम झाला आता. हे बघ सर्वजण निघल्या लाईन शीट जेवून. चला आता जेवून आणि निघू. मावशी पक्कीच जेवले आमचे म्हणून काही बोललं नाही. हा चालवत नाही. पक्की जेवले ना त्याच्याबद्दल चालवत नाही. आम्ही बघ कमी जेवले आहो म्हणून आम्ही कधी चालतो व्हिडिओ करतो. मावशीला बोलता पण नाही. इतकी जेवले मावशी, काय करणार. चला आता जाऊ. आता घरी जाऊ ना भेटू तुम्हाला. खूपच टाईम झाला नाही का मावशी? मावशी तर बोलवी नाही घरी आम्हाला. के बनवले आहे घरा इथं व्हेज होता. हा माल घेतले आता आम्ही. खात नाही. मच्छी मटण बंद केली आता आम्ही. काहीच नाही 5 दिवस काहीच नाही. 5 दिवस उपास. हा सप्ताह बसले आमचे गावान सप्ताह आहे ना त्याच्याबद्दल बंद आहे मच्छी मटण. चलो भेटू पुढे. आलो ना झोपून गेलो ना. आता किती वाजले ना? ते 5:30 वाजले. खूप टाईम झाला. आता निघू. आता जाऊ. आता केस कापायला. चला आता बघा झोपाळू ठेवल्यावर आहे काय नाही. डायरेक्ट केस कापायला टोकशी आज जाऊ. आता बघा आता केस कापायला भेटू मला. कटनीला राजनोलीला आहे. तू जाऊ टेंबरला केस कापायला. चला जस्ट पोचलेलं आहे बघा सलूनजवळ आपल्या. तर टाईम पण खूपच झाला. 5:30 वाजले. चला आतमध्ये गर्दी काहीच नाही आज. हे येईल ना माझा नंबर. 5 मिनिट. हा 5 मिनिट. वसीम भाई ब्लॉग चालू आहे. यूट्यूबला आहे. यूट्यूब आहे. पोरं आणल्या अशी गत होते बघा. तसं त्याला धरून ठेवावं लागते. एक माणूस त्याच्या मागं. हे बघ म्हणून बारीक पोरांना घेऊन येऊ. वाचा नाही काम गले ते. आता आपला नंबर कवा येतो काय अर्धा तास दिला तरी इथंच बसल्या. नंबर काय येत नाही आमचा. तो बारीक पोराचे केस कापू घेत नाही. बाई धरते त्याला. कापेल बघा कमी दिसतात टॉपमध्ये नाही. हे किती झालं? 140 वारवले. चला आता निघू. आता केस कापले बघा. किती वाजले माहिती आहे? 6:45 वाजले. खूपच टाईम झाला. चला आता निघू. केस पण कापले. आता मस्त आंघोळ बिंगोळ जाऊ आणि तुम्हाला भेटू.
मस्ती करते का ए तुम्ही माऊ डिस्काउंट वाढवलं डिस्काउंट द्यायला पाहिजे यार वाढवलं तुम्ही डिस्काउंट द्यायला पाहिजे आता गाईच आता किती वाजले माहिती आहे का 9 वाजले चला आता निघू आता आपल्याला जायचा भिवंडी आगरी महोत्सव आता भिवंडी आगरी महोत्सव चालू झाले 24 तारखेला चालू झाले आजचा तिसरा दिवस आहे आता आपण निघू आज 26 जानेवारी पण होती सकाळी ब्लॉग काढला काय नाही खूपच मोठा ब्लॉग झाला आणि थकून पण पूर्ण गेलो त्याचे मला जास्त कंटिन्यू करायला भेटला नाही चला आता आगरी महोत्सवला जाऊ तिकडे कंटिन्यू करू बघा आता 9 वाजले बघा भाई निशू भाई पण आलेला आहे ना शिंगा घेतले ना आता शिंगा खाऊ आणि जाऊ आगरी महोत्सवला पहिले शिंगा खाऊ गाडी पण आली नाही अजून त्याच्यासाठी थांबलो आम्ही बघू किती टाईम लागते पण तुम्हाला दाखवू ना आगरी महोत्सव चला तुम्ही कंटिन्यू राहा सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या अजून काहीच काय बोलते बाबा काही बोलू चल लवकर चल टाईम या घाई कौशान आले 8:30 वाजल्यापासून आले पण गाडीच नाही आली आमची आम्हाला गाडी आल्यावर निघू आपण जेजुरी पर्वतगार लिंग आहे खंडेरायाची मूर्ती आहे खूप छान आहे एक गाणे बोल एक गाणं बोल वासुदेव मस्त परंपरा आहे बघ बैलगाड्या जुनी परंपरा आहे बैलगाडी आपली ये बैलगाडी लवते शाळेत नुसती बिंजोड कोलिनबाई बा आता कोलिनबाई बा दाखवतो एकदम बेकार मध्ये इकडे काय रे ठेवले शेतकरी अजून आला नाही भात म्हणजे आव्हान आला नाही निघले भात काबाला येशील ना 100% ना इथं भात काबाला भाजी पण लावली तिकडे कुठली भाजी आहे बघू ही बा मेथी घेते का आपल्याला विकायला न्यावा लागेल मेथी बघा सगळं पालक आहे मेथी आहे खूप छान केलेलं आहे बघा आपल्या आगरी समाजाचा मस्त म्हणजे परंपरा आहे जुनी परंपरा सर्व दाखवलेली आहे शेती आहे बैलगाडा आहे म्हणजे जुन्या काळात जे जे वस्तू आहेत ते सर्व दाखवलेले आहे तिथं तुम्हाला कंटिन्यू करतोच मी बघा कोलीन आगरी कोली बैल हे बैल बिंजोड बाई बिंजोडचा वाश्य ए बाया बिंजोडचा बाई इथे काय गावात बघा पुढं जाऊ इथं विहीर आहे बघा पाणी छान काल्या पाणी मस्त आहे हा बघ रेती आगरी कोल्यांची शान रेतीचा धंदा जावई बापू कसा रेतीचा धंदा इथे वीटभट्टी पण आहे बघा वीटभट्टी मिठाचा अगार बघा मीठ आगरी कोली मीठ घेते चाकून माग ना झाल्या बघ थोडासा चाकून खा ना बघ कसा खा रे कसा गोर काय झालं काय गेम आहे का बघू आता काय गेम आहे चला बाई गेम मध्ये आणले आम्हाला आपल्यासाठी नाही आहे पुढं आपल्याला जायचं आहे नाही बाई काही पण नाही दादा आपल्याला जे आपल्याला वाटेल चांगलं म्हणजे आपल्यासाठी महत्वाचं असेल त्या अरे ते डॉक्टरचा प्रोजेक्ट आहे बस आले घेते घंटे सर्व आहे सोन्याचं बघा चला आता टेस्ट करायला जाऊ पब्लिक बघा भिवंडी आगरी महोत्सव 2026ची पब्लिक आहे ना खूपच आहे चला आता जाऊ पुढे कंटिन्यू राहा परत नुसती पब्लिक आहे 26 जानेवारी आहे ना त्याच्याबद्दल पब्लिक जास्त आहे काल तेवढी नव्हती आज जास्तच आहे पब्लिक आणि नक्कीच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर करण्याची मी विनंती करतोय मैनाताई मानेरा या आपण पुढे आणि कामिनी पाटील आपल्या सुभाष सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा आपला सर्वांचा महोत्सव भिवंडी आगरी कोळी महोत्सव मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागत
शिवसेना उपतालुका प्रमुख मरते गोली मरते गे ए कितीला 8 किती फुगे पोराचे फुगे पोराचे का काय भेटते का नाही आम्हाला बड़ा झूला हाँ? 8 में 8 खोल लो बड़ा झूला लेके जाओ क्या झूला लेके जाओ बड़ा झूला लेके जाओ कौन सा वो झूला क्या सच में ना और क्या तेरे नाम पे है क्या झूला एक गेम का 1 लाख रुपए एक गेम का 1 लाख रुपए हाँ। अच्छा सॉरी 35 लाख का माल मिलेगा आ गया 35 लाख का आ जाओ 2-4 लोग तेरा व्हिडिओ देख के आएगा 2-4 नको बारी कोणाचा अरे ये ना गाडीला चावीचा मस्त हा चावीचा भाई चावी ये रोहित शर्मा जातात रोहित शर्मा फॅन भाई रोहित शर्माचा कट्टर फॅन नुसता फॅन बोलते रोहित शर्माचा नुसता गे बाई इलेक्ट्रिक बाईक आहे बघ लावते का आपण हा? लागली तर लागली हा कवरा डिक्कीने बघते का लाव बघ लागली तर लागली हा कवरे 100 आहे त्यांना बाबा करते का एक आपलं नशीब नाही का बघ नशीब लागले तर गाडी भेटेल आपल्याला ती एक राईस खाल्लेला परवा राईस खालेलं परवालं बायसन राईस खालेलं परवालं चांगली ये हा लेझर बाबा हे स्टॉल आहे ना पूर्ण ग्राउंड मध्ये स्टॉलच आहे काय नाही बघा नुसता भरली का चालली अशी घेत आहे कारण पब्लिक खूप आपले यादव आहे आपल्याला असं जायचं तिकडे जाऊ पाहिलं बघा नुसतं स्टॉल सांगूच ना करू शकतं एवढे स्टॉल आहेत कारण की सर्व प्रकारचे स्टॉल आहे मच्छी मटण सर्व सामानाचे स्टॉल आहे तुम्ही पण या एकदा आग्री महोत्सवमध्ये 2 दिवस बाकी आहे येऊन जा आग्री महोत्सवमध्ये आम्ही आज आलो 26 जानेवारीला तुम्ही पण या आग्री महोत्सवचा आनंद घ्या खूप छान आहे चला 50ला आहे बघ दूर दिसता जे खा पटकन खा ना हा खा विजय खा दूर नाही निघला याने गलत दिला चला आता 50 रुपये गेलं बाई 10 वाले कॅट बारे 50 रुपये गेलं पण आले गे गट्ट्या आता तू पण आले ग हा ब्लॉगर हा चला की सॉन्ग बघू जरा गाणी काय साऊंड बघता तिथं आहे का काय साऊंड बघायची हा संपला आता आगरी मध्ये संपला आता राहिला नाही आगरी मध्ये मजा नाही राहिली पहिले होती मजा पण आता तेवढी नाही बालेड्यांचा अध्यक्ष आहे दादा स्वतः अध्यक्ष येईल कोण आले चालेल हा कधी आले एकटा दिले बघ लागेल आम्हाला सांगितलं ना ए बाबू ब्लॉग बघते ना तू किशोरदादा हरड आणि रवीजी पाटील आपण या सर्व कराटे मास्टरांचा सन्मान करायचा एका रांगेत उभे राहणे थोडे पुढे या एका रांगेमध्ये मस्त फाईट पाहिली आम्ही कसा वाटला आगरी महोत्सव मला तर जाम भारी वाटलं आग्र्याचं आपल्या आग्र्यांचं जाम भारी वाटलं तुम्ही बी बघा रातमध्ये आतमध्ये जाऊन आलो बाबा जाऊन आला मग